संगमेश्वर तालुक्यातून एक खळबळजनक बातमी हाती येत आहे। गुरुवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास मौजे राजवाडीपैकी ब्राह्मणवाडी दरम्यान वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी रात्रीची गस्त घालताना चौघांना ताब्यात घेतले आहे। चौघेही शिकारीच्या उद्देशाने निघाले होते असे वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे। राजवाडीपैकी ब्राह्मणवाडी साई मंदिर समोर तालुका संगमेश्वर येथे मौजे अंधेरी ते राजवाडी मार्गाने बोलेरो पिकअप क्रमांक MH08 AP 8621 या वाहनाच्या टपावर बसून हँड टॉर्चचा लाईट शिकारीच्या उद्देशाने फिरणारे वाहन थांबवून गाडीची झडती वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी घेतली। यावेळी वाहनामध्ये एकूण 4 संशयित इसम, 12 बोअर बंदूक 1, जिवंत काडतुसे 6, हँड टॉर्च 2 इत्यादी मुद्देमाल मिळून आल्याने तो गाडीसह जप्त करण्यात आला। तसेच पुढील चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले। सदर कारवाईमध्ये 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे। आरोपी क्रमांक 1 विश्वनाथ शांताराम मालक व 29 वर्षे, राहणार अंधेरी तालुका संगमेश्वर। 2 गजानन मानसिंग इंदुलकर वय 43 वर्षे, राहणार हेदली तालुका संगमेश्वर। 3 रुपेश धोंडू पोमेंडकर व 41 वर्ष, राहणार कारभाटले संगमेश्वर। 4 राहुल रवींद्र गुरव वय 28 वर्षे, राहणार तिवरेघेरा प्रचितगड तालुका संगमेश्वर अशी असून सदर घटनेचा भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंद केला आहे। आवश्यक ती कागदपत्रे तयार करून पुढील तपास सुरू आहे। सदरची कारवाई मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर गुरुप्रसाद सर व माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक सदर कार्यवाहीसाठी प्रकाश सुतार, परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी, श्री सागर गोसावी, वनपाल संगमेश्वर देवरुख, वनरक्षक सूरज तेली, आकाश कडूकर, सहयोग कराडे, सुप्रिया काळे यांनी ही कारवाई केली आहे। या कामी पोलीस पाटील अंधेरी महेंद्र होडे, पोलीस पाटील राजवाडी विलास राऊत, सुलतान मालगुणकर, अनंत तोरसकर यांचे सहकार्य लाभले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।